नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. प्रधानमंत्री फसल विमा योजना फॉर्म म्हणजेच पीक विम्याचा फॉर्ममध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. तो फॉर्म दुरुस्त किंवा एडिट करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी तुम्हाला दिला जातो. त्यानंतर तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस किंवा दुरुस्त करू शकत नाही. हाच पीक विम्याचा फॉर्म कशाप्रकारे दुरुस्त करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी पीक विम्याचा फॉर्म कशाप्रकारे दुरुस्त करायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, पीक विम्याचा फॉर्म तुम्हाला भरताना काही त्यामध्ये जर चूक झाली असेल तर या ठिकाणी बघू शकता. प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी विमा 2024 रिवर्ट किंवा रिजेक्ट लिंक या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फार्मर मोबाईल नंबर या ठिकाणी काय करायचं आहे, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. FLE नेम या ठिकाणी CSC ID ज्यांच्या नावावर आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर CSC चालकाचं टाकायचं आहे. वरती CSC चालकाचं म्हणजेच VLEचं नाव टाकायचं आहे. खाली यायचं, खाली ॲप्लिकेशन नंबर दिला आहे. शेतकऱ्याचा पावतीचा क्रमांक असतो 21 अंकी, तो क्रमांक या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. खाली दिला आहे रिजेक्ट किंवा रिवर्ट. आता कोणता पर्याय तुम्ही निवडायचा आहे. जर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचा अकाउंट नंबर सोडून व्यतिरिक्त काही जर चुकलं असेल या ठिकाणी, त्यामध्ये मग तुमचं शेतकऱ्याचं नाव असेल, शेतकऱ्याचं गाव असेल किंवा शेतकऱ्याचं या ठिकाणी गट नंबर वगैरे असेल, काही जर पीक चुकलं असेल तर त्यांनी फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा अकाउंट नंबर चुकला आहे तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांचा फॉर्म या ठिकाणी रिवर्ट करायचा आहे. लक्षात घ्या, जर या ठिकाणी शेतकऱ्याचा अकाउंट नंबर किंवा बँक पासबुक नंबर जर चुकला असेल तर त्यांनी फॉर्म रिवर्ट करायचा आहे. आणि अकाउंट नंबर सोडून बाकी काही चुकी झाली असेल तर त्यांनी बाकीच्यांनी सर्वांनी फॉर्म तुमचा रिजेक्ट करायचा आहे. पैसे तुमच्या ID किंवा तुमच्या CSC चालकाच्या ID रिफंड केले जातात. 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रिफंड येऊन जाईल. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, जर शेतकऱ्याचा अकाउंट नंबर चुकला असेल तर त्या ठिकाणी रिवर्ट पर्याय निवडायचा आहे. आणि बाकी काही जर चुकी झाली असेल तर त्या ठिकाणी रिजेक्ट पर्याय निवडायचा आहे. या माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या मित्रांनो. जर अकाउंट नंबर चुकला असेल तर रिवर्ट करा आणि बाकी काही चुकलं असेल तर रिजेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जातो किंवा रिवर्ट केला जातो. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन होती. आणि जर वेळेच्या आधी रिवर्ट झाला तुमचा फॉर्म तर त्यामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. नंतर लिंक ही ॲटोमॅटिकली एक्सपायर होऊन जाईल.